समोरचं काहीच दिसत नाही, एवढी धुकं आहे. हाय, मी सुप्रिया, मेकअप आर्टिस्ट. तर वॉकिंगला जाणार होतो त्याआधी मी स्किन केअर करून घेतलं, कारण बाहेर इतकी थंडी आहे कडाक्याची. मग स्किन केअर करणं खूप जरुरी आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी इथे मॉइश्चरायझर लावून घेतलं, त्यानंतर सनस्क्रीन लावून घेतलं आणि नंतर लिप बाम लावून घेतलं. ह्या प्रोडक्टची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी लिंक सेंड करेन. त्यानंतर मी इथे गरम पाणी पिलं. गरम पाणी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण खूप थंडी होती बाहेर, म्हणून रोज मी गरम पाणी पिते. त्यानंतर मुलांना घेऊन आम्ही दसऱ्या मैदानाला निघालो. जाता जाता इथे गंगेश्वर धाम शंकरांचं मंदिर आहे, तिथले दर्शन घेतले. मग मुलांना घेऊन आम्ही दसरा मैदानला आलो. आल्यावर दसरा मैदानमध्ये इतकी धुकं होती, म्हणजे लिटरली समोरचं काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. समोरच्या बिल्डिंग तर काहीच दिसत नव्हत्या, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. त्यानंतर मुलांनी छान अशी सायकलिंग एन्जॉय केली आणि आम्ही वॉक करत होतो. थंडी खूप होती, धुकं होतं, तरीही वॉकिंग करत होतो. आणि इथे काही मुलं क्रिकेट आणि काही लोक व्यायाम करत होते. एवढ्या धुक्यामध्ये पण लोक किती हेल्दीचा विचार करतात. तुम्ही पाहू शकता लिटरली समोरचं काहीच दिसत नव्हतं, एवढी धुक्या होती. तुमच्याकडे आहे का एवढी धुकं? मला कमेंट करून नक्की सांगा. सायकलिंग करून झाल्यावर मुलं इथे थोड्या वेळ त्यांच्या पप्पाबरोबर खेळले आणि मी थोडा आराम करत होती. त्यानंतर माझी मुलीने असे छानसे स्टिकर बनवलेले. मुलं अशी अगदी क्रिएटिव्हिटी करतात ना, खूप छान वाटतं. तर ती मला येऊन दाखवत होती की मम्मी ती असे स्टिकर बनवले, तर तिला माझ्या बुकमध्ये लावायचे होते. मग तिने स्टिकर माझ्या बुकमध्ये लावले. तुम्ही पाहू शकता किती क्यूट क्यूट स्टिकर बनवले तिने. 2026 मुलं अशी बिझी असली ना, काही ना काही करत राहिली की छान वाटतं. सतत मुलांना क्रिएटिव्हिटीमध्ये, अभ्यासामध्ये किंवा नवीन काही करण्यामध्ये असंच गुंतलं पाहिजे, हा माझा विचार आहे. त्यानंतर मी इथे दाल पालक, कांद्याची भाजी, खरडा आणि भाकरी केली होती आणि छान असं मस्तपैकी जेवण घेतलं. तर हा होता माझा आजचा ब्लॉग.